पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता काँग्रेसनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका विजय वडेट्टीवारांनी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात भाजप शिवसेना एकत्र, दोन्ही ठाकरे आणि दोन्ही पवार देखील एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे पालिकेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. पाहूया. पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे. ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू. त्यामध्ये हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 18 वर्ष सत्तेत एकत्र होतो. आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही. मुंबई महानगरपालिकेनंतर पुण्यातही मवियात बिघाडीची चिन्ह आहेत. कारण पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे काँग्रेसनं पुण्यातही एकला चलोची भूमिका घेतली आहे. पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी घेतली आहे. समीकरण खरं यावेळेस महानगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था निर्माण झाली. कोण कुठे आहे कळायला मार्ग नाही. पण एकदा चित्र स्पष्ट होऊ द्या. पण पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे. त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं. पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू. त्यामध्ये विजय वडेट्टीवारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही एकत्र लढल्या नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. त्यामुळे सुळे देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं दिसतंय. 18 वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही. आम्ही नेहमीच, कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार? म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 18 वर्ष सत्तेत एकत्र होतो. आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही, एकही. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं आधीच पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय. प्रशांत जगताप यांनी पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध आहे. तसंच मवियासोबतच निवडणुका लढवल्या जाव्यात अशी त्यांची इच्छा होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचं जवळजवळ निश्चित झाल्याचं दिसतंय आणि म्हणून प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल. त्यांना मनापासून शुभेच्छा. और रोज नई सुबह होती है. कशासाठी शुभेच्छा? म्हणजे जे काय तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत. 2 दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या. दोनदा तुम्ही भेटलात, प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली, पण त्यांनी शेवटी तुमचं ऐकलं. खूप जवळचे एक होते ते तुमचे, कारण प्रत्येक वेळेस रोज नई सुबह होती है. काही 6 तास चर्चा केली 2 दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी. तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. रोज नई सुबह होती त्यांची है. अडचण काय होती ताई? 6 तास बोलण्यात तुम्हाला काय जाणवलं? पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज नई सुबह होती है. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसलाय. तर दुसरीकडे आता काँग्रेसनं देखील याच मुद्द्यावरून स्वबळाचा इशारा दिलाय. दादांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. मात्र वडेट्टीवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्वतंत्र लढणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही मविया स्वतंत्र लढणार असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.